हाय फ्रेंड्स, आज मी बनवले व्हायरल सेलिब्रिटी मास्टर शेफ कोकोनट खांडवी विथ चिमचुरी मसाला अँड कोकोनट कढी। खूप मोठं आहे ऐकायला आणि अवघड वाटत असेल, पण तितकंच सोपं आहे रेसिपी आणि खूप जास्त टेस्टी आहे। मी पण पहिल्यांदाच बनवलेले, तर थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते मी। 1 वाटी दही, 2 वाटी पाणी, 1 वाटी बेसन घेतलं आणि त्यात थोडंसं हळद आणि मीठ घातलं आणि छान बारीक गॅसवर सतत ढवळत राहिलं आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत बॅटर बनवायचं आणि आपल्या ओट्यावर किंवा ताटावर तेल लावायचं आणि छान बॅटर टाकायचं आणि स्पॅच्युलानं किंवा चमच्यानं पसरून घ्यायचं आणि पातळ लेयर करायची आणि त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं साईडला। आणि त्यानंतर दुसरीकडं चिमचुरी मसाला म्हणजे कांदा बारीक चिरलेला घ्यायचा, त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची, तिखट मीठ घालायचं आणि काळी मिरपूड घालायचं आणि लिंबू पिळायचं थोडंसं आणि मिक्स करून जे आपण खांडवी बनवली त्याचे असे काप करून घ्यायचे सगळीकडनं, म्हणजे हाफ आणि थोडं थोडं बॅटर टाकायचं कांद्याचं आणि बघा असं मस्त रोल करायचा। खूप छान दिसत आहे आणि छान झाले बॅटर आपले, हे बघा किती स्मूदी दिसत आहे। आणि कढी बनवायची। कढी आपण रेग्युलर जशी बनवायची तशी बनवू शकतो। मी दही आणि बेसन टाकून थोडंसं मीठ टाकून कढी बनवलेली, हळद वगैरे घालून थोडीशी कोथिंबीर टाकून आणि कोकोनट मिल्क टाकायचं, त्यामध्ये थोडंसं कोकोनट मिल्क टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर प्लेटिंग करायची। अगोदर काय करायचं, प्लेट घ्यायच्या, त्याच्या प्लेटमध्ये अगोदर कढी टाकायची, त्यानंतर त्याच्यावरती खांडवी ठेवायची। हे बघा मस्त सेम डिश बनवली मी मास्टर शेफसारखीच। आणि त्याच्यावर कडवलेलं तेल, त्याच्यामध्ये जिरा आणि थोडीशी मोहरी, राई टाकायचं आणि तेल कडून घ्यायचं आणि थोडंसं गरम तेलामध्ये थोडीशी लाल तिखट टाकून तेल बनवून घ्यायचं असं आणि हे साईडला टाकून द्यायचं डेकोरेशन तुमच्या मनावर। पण मी सेम ॲज इट इज बनवलेलं, तसंच मी जशी त्याची प्लेटिंग होती। तर मी टेस्ट केली पहिल्यांदा, मी खूप एक्सायटेड होते, खूप भारी झालं। तुम्ही पण ट्राय करा, आवडल्यास लाईक करा, शेअर